आज 2 लाखावरचा अपघात झाला। 3 वारकरी या ठिकाणी दगावले आहे। 4 भरती आहे। 3 आनंदी हॉस्पिटलला, 1 ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे। आता आनंदी हॉस्पिटल जेजुरीला जे आहे ते संपूर्ण आता जी डॉक्टर काकडे यांनी काळजी घेतलेली आहे, प्रशासनाने काळजी घेतली आहे आणि सर्व चांगले होतील अशी या ठिकाणी व्यवस्था आहे। ससून हॉस्पिटलला एक जे आहे त्यांनाही तिथे पाठवलं आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वारीमध्ये अशी घटना होणे हे काही चांगलं नाही आहे। घटनेची चौकशी करू, पण आता आम्ही सांगितलेलं आहे की जे काही या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांना संपूर्ण त्यांची व्यवस्था शासन करेल। मृत झाले आहेत त्यांच्याशी शासन पाठीशी राहील, त्यांनाही आधार शासन देईल। मला असं वाटतं की हे दुर्दैवी घटना आहे, अशी घटना पुन्हा वारीमध्ये होणार नाही याची काळजी शासन घेईल आणि प्रशासनाने योग्य दखल घेतलेली आहे, पण घटना दुर्दैवी आहे। सर, जखमींची तुम्ही भेट घेतली, विचारपूस केलेली आहे, काय त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, जखमींचा नेमका आकडा किती आहे? इथे तर जे 4ही पेशंट आहेत ते एकदम चांगले आहेत, म्हणजे ते रिकवरेबल आहे। त्यांची प्रकृती उत्तम आहे। एक आमची बहीण होती, तिला तर BP एकदम डाऊन झाला होता, पण तिला डॉक्टरनी सांभाळलेलं आहे। इथली आता सर्व पेशंट हे अंडर कंट्रोल आहे, म्हणजे सुरक्षित आहे। ससूनला जे गेले आहेत ते त्याचं चेक करावं लागेल तिथे काय परिस्थिती आहे। पालखी सोहळा 2 जिल्ह्यातून अजून पार होणार आहे, त्यांना काही सूचना वगैरे दिल्यात का? प्रशासनाला पूर्ण सूचना आधी होत्या कशी वारीमध्ये मॉनिटर करायचं। आमच्या प्रशासनाच्या जेवढ्या विंग्स आहे, पोलीस, महसूल आणि सारेच डिपार्टमेंट आहे, ते सर्व या व्यवस्थेमध्ये असतात। पण अशी घटना जी न कळत त्या ठिकाणी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं या घटनेचं आम्ही गांभीर्य घेतलं आहे। पुढं अशा कुठे घटना घडू नये याची काळजी शासनाने घेतली आहे। चालकाने काहीतरी औषधं घेतलं होतं, त्याच्यामुळं तो गुंगीसारखं त्याला जाणवलं। पोलिसांकडनं माहिती घेतली, 65 वर्ष वय आहे चालकाचं, आणि त्यांनी काहीतरी सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेतल्या। त्यांनी सुस्ती आली आहे, सुस्तीमध्ये त्यांनी या ठिकाणी असा आउट दिशेने जाऊन, ज्या दिशेने ट्रक जाता येत नाही किंवा दिंडीला लावू नये त्या दिशेने जाऊन ही घटना घडलेली आहे, असं या ठिकाणी पोलिसांचा प्राथमिक रिपोर्ट आहे। चौकशी होईल, पण आज महत्त्वाचं काय, हे जे मृत झालेले आहेत त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। जखमींना पूर्ण व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे, ते आम्ही करतो आहे। तिसरी महत्त्वाची बाब आहे की पूर्ण यानंतर ही अशी घटना होण्याची काळजी घेतली पाहिजे, ती काळजी आम्ही घेतो आहे। जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना काय नाही, शासनाचे जे नियम आहे, जे काही 4 लाख रुपये सरकारचे प्रत्येक मृताला मिळतात, त्याच्यापेक्षा अजून काही जास्त मदत करतात ती करू, पण निश्चितपणे आज शासनाची पूर्ण त्याच्या मृत परिवाराच्या पाठीशी सरकार राहील। एखाद्या वेळी त्या परिवाराच्या सर्व घटकं कोणत्या परिवारात जे असतील त्यांना आम्ही बोलवून घेऊ, किंवा त्यांच्याकडे इथले पालकमंत्री जातील किंवा इथले आमदार जातील, तिथले आमचे तहसीलदार, जिल्हाधिकारी जातील, तिथे व्यवस्था करतील। सांगलीचे जिल्हाधिकारी, प्रांत आणि तिथले जे काही आमचं टीम आहे ती जाईल। आमचे तिथले आमदार, खासदार जातील किंवा मंत्री जातील, लोकप्रतिनिधी जातील, तर सोबत प्रशासनही जाईल आणि प्रशासन योग्य ती मदत करेल। माझं मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी तसे आदेश दिलेले आहेत, पण दुर्दैव आहे अशी घटना घडली। कोणत्या भागातील प्रशासनाने दखल घेतलीच आहे की या वारीमध्ये काही जे 60 वर्षाच्या वरचे आहेत किंवा 22-20च्या आतमधले आहेत, ज्यांना लायसन्सचे अधिकार नाही आहे, लायसन्सही नाही आहे, पण आता आनंदामध्ये, वारीच्या आनंदामध्ये एक थकला की दुसरा गाडी घेतो, दुसरा थकला की दुसरा गाडी घेतो, म्हणजे ट्रक चालवताना वेगवेगळे ड्रायव्हर बदलत असतात। कधी आपल्याला लायसन नाही असंही स्टेअरिंगवर बसून जातो। तर या ठिकाणी पूर्ण प्रशासनाने आत्ताच मी आणि DG दातेसाहेब आम्ही या ठिकाणी वारीमध्ये होतो, DG स्वतः या ठिकाणी आले आहेत, इथले SP गिल आहेत ते आले आहेत आणि DG सुद्धा आता वारीमध्ये आहेत। त्यामुळं पूर्ण त्यांनी प्रशासनाला सूचना दिली आहे की अल्पवयीन ड्रायव्हर नको आहे,
60 वर्षाच्या वरचा त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करता येणार नाही व्हेकल, त्याने तसे लोक नको आहेत अशा सूचना DGनी दिलेल्या आहेत. घातले माऊलीचे नाही, मी आज जेजुरीमध्ये माऊलीच्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन वारकरी येत आहे. त्या वारकऱ्यांना सुखी ठेव. त्यांना वारकरी ज्या आशेने अपेक्षेने आले आहे, वारकऱ्यांची आशा अपेक्षा पूर्ण करणे हीच पहिली आपली या ठिकाणी मागणी विठुरायाला आहे. कारण वारकरी ज्या आशेने अपेक्षेने येतात, प्रत्येक वारकऱ्याची एक भावना आहे. कुणाची भावना कशी असेल माहिती नाही. प्रत्येक एक भावना घेऊन आला आहे, प्रत्येकाची एक श्रद्धा आहे. काही कोणी मागायला येतं, कोणी मागायला येत नाही. त्यामुळं ज्यांनी जे काही मागितलं ते त्याचं पूर्ण होऊ दे, आणि ज्यांनी काही मागितलं नाही त्यांना त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांना उदंड आयुष्य राहू दे. पण विठुरायाला माझी चरणी प्रार्थना आहे की असा अपघात हा पुन्हा या वारीमध्ये होऊ नये, याची मागणी, याची मी त्याकरता मी नतमस्तक होतो आहे. सर, या वारीमध्ये जे ट्रक